यावर्षी आंबा बागेला बऱ्यापैकी किंवा खूप चांगल्या पद्धतीनं मोहर आलेला आहे. परंतु या मोहराचं जर आपल्याला चांगल्या फळामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला ह्या मोहराचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. तर सध्या ह्या परिस्थितीमध्ये बऱ्याचशा बागामध्ये मोहर पूर्णपणे उमललेला आहे आणि काही बागामध्ये सेटिंग सुरू झालेली आहे. पण ज्या बागामध्ये मोहर पूर्ण उमललेला आहे अशा बागेमध्ये सध्याच्या वातावरणामध्ये फुलकिडे आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला हेक्झाकोनाझॉल 5 मिली आणि थायमोक्सिझाम 2 ग्राम हे 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एक सुरुवातीची फवारणी घ्यायची आहे. ही फवारणी करताना जे कीटकनाशकाचं प्रमाण आहे ते आपल्याला कमी घ्यायचं आहे आणि जहाल कीटकनाशक असतील किंवा एकदम हार्ड कीटक असेल तर ते वापरायचं नाही, जेणेकरून आपल्या बागेमध्ये मधमाशीचं चांगल्या प्रकारे हे राहील, वावर राहील. दुसरं, ज्या बागेमध्ये सेटिंगमध्ये आहे किंवा बाजरीच्या आकाराचे किंवा वाटाण्याच्या आकाराचे फळं झालेले आहेत अशा बागामध्ये फळगळ होण्याचं जास्त प्रमाण असतं. तर त्यासाठी आपल्याला ह्या बागेमध्ये NA नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड 20 ppm म्हणजेच 2 ग्राम 100 लिटर पाणी याप्रमाणे एक फवारणी घ्यायची आहे. आणि दुसरी फवारणी जी आपण फळे वाढीसाठी किंवा फळांचा देठ स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला पोटॅशियम नायट्रेट 13-0-45 हे 10 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला ह्या वेगवेगळ्या फवारणी घ्यायच्या आहेत. या फवारणीमध्ये आपण NA फवारताना एक थोडी काळजी घ्यायची, कारण की ह्याचं प्रमाण जर आपलं थोडंफार जास्त झालं तर आपलं पूर्ण म्हणजे जे फळं आहेत ते आपल्या गळण्याची शक्यता असते. त्यामुळे हे प्रमाण 2 ग्राम हे 100 लिटर पाणी हे 20 ppmचं द्रावण तयार होतं, याप्रमाणे ही कटाक्षानं आपल्याला फवारणी घ्यायची आहे.